की ज्या FRS घेतलं जातं त्यांच्याकडे 4Gचे फोन आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना अडचण येते। त्याच्यामध्येच त्यांना पोषण ट्रॅकर ॲप आहे, PMMY प्रधानमंत्री मातृवंदन योजनेचं ॲप आहे, ते चालत नाही सभापती महोदय। आणि त्यामुळे 4G नको 5G नको, त्यांना टॅप सरकार देणार का, अशी सुद्धा या ठिकाणी माझी एक मागणी आहे। जो विषय बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्याशी निगडित आहे आणि तो म्हणजे ICDS योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आहाराचा दर्जा सुधारवून तो आहार जो आहे तो दरमहा देण्याबाबत घरपोच। यामध्ये ICDSच्या माध्यमातून 6 वर्ष आणि त्याच्या खालील मुलांना, स्तनदा आणि गरोदर मातांना दररोज 300 दिवसांचा पूरक पोषण आहार त्या ठिकाणी देण्यात येतोय। आणि याचा मुख्य उद्देशच आहे की बालमृत्यूचं प्रमाण कमी व्हायला पाहिजे, कुपोषण कमी व्हायला हवंय, पोषण दर्जा सुधारायला हवे। पण आहार वेळेत न मिळणं, कंत्राटदारांकडून निकृष्ट आणि कच्च्या मालाचा पुरवठा होणं आणि तो योग्य वेळेत लाभार्थ्यांपर्यंत न पोहोचणं याच्यातल्या मुख्य अडचणी आहेत। अंगणवाडी ताई दर महिन्याला FRS घेते, परंतु दर 2 महिन्यांनी तिला THRचं पाकिट देण्यात येतं। THRचं पाकिट आहे त्याच्यामध्ये खिचडी मिक्स हा विषय आधीही झालेला आहे। डाळ आणि तांदूळ तेल लावून दिलंय, 2-2 महिन्यापूर्वीची पॅकिंग आहे, त्यामुळे त्याला खौट असा वास येतो, उग्र वास येतो, अतिशय खारट चव आहे, त्यामुळे ते खाल्लं जात नाही। परंतु अंगणवाडी ताई सुद्धा माझ्याकडे नाही ते तुझ्याकडे घे आणि तुला काय करायचं ते कर, अशा पद्धतीची तिची सुद्धा भूमिका असते आणि त्यामुळे ही एक मोठी अडचण आहे। हा विषय फक्त स्तनदा आणि गरोदर मातांचा नाही, ती ICDS मध्ये काम करणाऱ्या अंगणवाडी ताईंचाही प्रश्न याच्यामध्ये समाविष्ट केला गेला पाहिजे की ज्या FRS घेतलं जातं त्यांच्याकडे 4Gचे फोन आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना अडचण येते। त्याच्यामध्येच त्यांना पोषण ट्रॅकर ॲप आहे, PMMY प्रधानमंत्री मातृवंदन योजनेचं ॲप आहे, ते चालत नाही सभापती महोदय। आणि त्यामुळे 4G नको 5G नको, त्यांना टॅप सरकार देणार का, अशी सुद्धा या ठिकाणी माझी एक मागणी आहे। त्याचबरोबरीने प्रोटीन पावडर महिलांना दिली जाते किंवा मुलांना दिली जाते, त्या प्रोटीन पावडरमध्ये गुठळ्या आढळलेल्या आहेत। हे ऐकीव किंवा सांगीव बातमी नाही, मी प्रत्यक्ष जाऊन ते बघून आलेली आहे। वयवर्ष 3 ते 6 या लहान मुलांना जो आहार देण्यात येतो त्याच्यामध्ये 48 ग्रॅमची लापशी किंवा 87 ग्रॅमची खिचडी देण्यात येते। याच्यातला कच्चा माल जो आहे तो शासनाकडून पुरवण्यात येतो। वटाणे जे दिले जातात ते ना भिजत आणि ना ते शिजत अशी परिस्थिती आहे, त्यामुळे त्याच्यातही सुधारणा होणं गरजेचं आहे। APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना जी आदिवासी स्तनदा आणि गरोदर मातांसाठी आहे, तर त्यांच्याकडेही अशाच पद्धतीचं म्हणजे जे बिगर आदिवासी आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला कुपोषणाचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे। त्यामुळे सरसकट अशी राज्यातल्या सगळ्या स्तनदा आणि गरोदर मातांना सरकार APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना लागू करेल का, हा दुसरा प्रश्न आहे। हे जे मोबाईल तुम्ही जे दिलेत अंगणवाडी ताईंना, त्यांच्यासाठी डेटा पॅक रिचार्जसाठी प्रत्येक अंगणवाडीला 300 रुपये तुम्ही देणार आहात का, ही सुद्धा त्या ठिकाणी मागणी आहे। 13,000 मिनी अंगणवाड्या या केंद्राचं रूपांतर मोठ्या अंगणवाड्यांमध्ये झालेलं आहे, पण हे केंद्र चालवण्यासाठी अंगणवाडी ताईंकडे सेविकांकडे इमारत नाही। ही केंद्र सभापती महोदय झाडाखाली किंवा त्या ठिकाणी कोणाच्या तरी अंगणामध्ये भरवल्या जातात, तर या अंगणवाडी जी केंद्र आहेत त्यांना कधीपर्यंत इमारती मिळणार, हा पुढचा प्रश्न आहे। त्यानंतर अंगणवाडीचे जे साहित्य आहे ते कुठेतरी ठेकेदार आणि साहित्य प्रकल्प तालुक्याच्या ठिकाणी नेऊन ठेवले जातात, तिथून या कष्टकरी महिलांना हे सगळं साहित्य उचलून आपापल्या केंद्रापर्यंत जावं लागतं, त्याच्यासाठीही कुठलं भाडं दिलं जात नाही। त्यामुळे त्याचीही व्यवस्था शासन करणार का। आणि महत्त्वाचा प्रश्न थोडासा वेगळा आहे पण तो तितकाच महत्त्वाचा आहे की राष्ट्रीय आरोग्य अभियानात काम करणाऱ्या, इथं सन्माननीय आरोग्य मंत्री सुद्धा बसलेले आहेत, तर राष्ट्रीय आरोग्य अभियानात काम करणाऱ्या आमच्या ज्या आशाताई आहेत त्यांना भर पगारी प्रसूती रजा मिळत नाही, अंगणवाडी ताईंनाही मिळते। आज या देशामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कष्टकरी महिला कामगारांना भर पगारी रजा मिळते, परंतु सभापती महोदय आमच्या आशाताईंना मात्र भर पगारी प्रसूती रजा मिळत नाहीत। हे प्रश्न एकमेकांशी निगडित असल्यामुळे हे सगळे प्रश्न आज सभागृहात मांडलेले आहेत। धन्यवाद। मंत्री महोदय। सभापती महोदय, THRच्या संदर्भामध्ये, पोषण आहाराच्या संदर्भामध्ये आणि अंगणवाडी सेविकांच्या विविध प्रश्नांच्या संदर्भामध्ये आदरणीय सन्मान्य सदस्य चित्राताईंनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला। खरं तर THR हा ड्राय रॅशन स्वरूपामध्ये
पुरवण्यात येऊ नये असं केंद्र शासनाने त्या ठिकाणी सूचित केल्यामुळे THR हा मायक्रोन्यूट्रिएंट फॉर्टिफाईड प्रीमिक्स या स्वरूपामध्ये जे काही केंद्र शासनाने आणि केंद्राच्या महिला व बालविकास विभागाने जे काही नियम आणि निकष 12 सप्टेंबर 2022 रोजी त्या ठिकाणी दिले, त्यानुसार त्याच्यामध्ये प्रोटीनचं काय कंटेंट असलं पाहिजे, विटॅमिनचं काय कंटेंट असलं पाहिजे, यानुसार ते देण्यात येतं. आणि म्हणून 2023-24 पासून THR पद्धतीनं त्या ठिकाणी हे प्रीमिक्स जे आहेत ते देण्याची सुरुवात झाली. खरं तर त्या संदर्भामध्ये मधल्या कालावधीमध्ये आम्ही सगळ्यांनी सुद्धा आढावा घेतला आणि सन्मान्य चित्राताईंनी जसे प्रश्न उपस्थित केले तसे आणखीन काही सन्मान्य सदस्यांच्या सुद्धा त्या संदर्भातल्या सूचना आलेल्या आहेत. मी सुद्धा ज्या वेळेला अंगणवाड्यांना भेट दिली त्यावेळेला तिथल्याही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याकडून काही सूचना आल्या. मी सुद्धा ते दिलं जाणारं प्रीमिक्स जे आहे ते प्रत्येक ठिकाणचं किमान 4-4, 5-5 ठिकाणचं मी सुद्धा त्या संदर्भामध्ये त्याची अगदी टेस्टिंग करून आम्ही त्या सगळ्या गोष्टी फेर तपास किंवा त्याची सगळी जी माहिती आहे ती त्यानुसार घेतली. खरं तर त्याच्यामध्ये प्रीमिक्स हे केंद्राने नियम आणि अट घालून दिलेला असल्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही बदल तर काही करू शकत नाही. पण आम्ही केंद्राला ही विनंती करतोय की जसं आधी ड्राय राशन दिलं जायचं तर त्या पद्धतीनं ड्राय राशन देण्याची ही जी मुभा आहे ती केंद्र शासनाने त्या ठिकाणी द्यावी. पण ती मिळेस्तोवर या आपण ज्या काही त्याच्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत, जसं त्याचं रेसिपीमध्ये काही बदल करता येईल का, तेलाचा त्याच्यामध्ये जो काही आपल्याला वास येतो आणि त्याच्यामुळे त्या चवीमुळे ते लहान मुलांकडून ते बालकांकडून खाल्लं जात नाही, तर त्या संदर्भातल्या आपण ज्या काही सूचना दिल्यात त्याच्यामध्ये जवळपास 1.5 ते 2 महिन्यापासून विभाग म्हणून आम्ही सुद्धा काम करत आहोत आणि त्याच्यामध्ये ती सुधारणा आणण्याचा आपला प्रयत्न आहे. त्याची कुठेही त्याचा जो न्यूट्रिएंट व्हॅल्यू आहे ही कमी न होता ते चविष्ट कसं झालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण म्हटल्याप्रमाणे साधारणपणे 2 महिन्याचा कालावधी असतो तर तो आणखीन कसा कमी करता येईल त्यासाठी आम्ही विभाग म्हणून त्या ठिकाणी प्रयत्नशील आहोत. या व्यतिरिक्त आपण अंगणवाडी सेविकांबद्दल काही प्रश्न उपस्थित केलेत. खरं तर स्मार्टफोन हा त्यांचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित विषय होता, पण गेल्या वर्षी आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा तो त्यांचा विषय त्या ठिकाणी मार्गी लावला. पण 4G त्यांना उपलब्ध करून दिलेला आहे, त्याच्यामध्ये आणखीन काही अपग्रेड करता येईल का, तर त्या संदर्भामध्ये सुद्धा विभाग योग्य ती पावलं ही त्या ठिकाणी उचलतील. FRSच्या संदर्भामध्ये खरं तर आपण या ठिकाणी प्रश्न उपस्थित किंवा आपण काही सूचना मांडल्यात. THR डिस्ट्रीब्युशन जे FRSच्या माध्यमातून होतं त्याच्यामध्ये साधारणपणे जानेवारी 2026चा जो रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये 85% अधिक ही त्याच्यामध्ये जी काही नोंदणी आहे ती त्या ठिकाणी झालेली आहे. त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही अधिकाधिक हा आहार पोचवून त्या मुलांना पोषण आहार वेळेत मिळणं, त्या बालकांना आणि कुपोषणाचं प्रमाण हे कमी करणं यावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करत आहोत. आपण याआधी सुद्धा राज्यातील आदिवासी भाग सोडून इतर यांना सुद्धा अमृत आहार योजना त्या ठिकाणी लागू व्हावी या संदर्भामध्ये आपण सूचना मांडलेली आहेत. त्यामुळे त्या संदर्भामध्ये सुद्धा सकारात्मक पद्धतीनं आम्ही, कारण ही आदिवासी विभागाकडनं तो निधी महिला बालविकास विभागाला मिळतो आणि त्यांचा तो फक्त तेवढ्या घटकापुरतं मर्यादित असतो. आता त्या व्यतिरिक्त जर करायचा झाला तर त्या संदर्भातला योग्य तो प्रस्ताव तयार करून आम्ही तो सुद्धा शासनापर्यंत आम्ही सादर करू. अंगणवाडी सेविकांच्या प्रस्ताव तयार करून आम्ही तो सुद्धा शासनापर्यंत आम्ही सादर करू. अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये नेहमीच महायुतीचं सरकार किंवा विभाग हा अग्रेसर राहिलेला आहे. 2 वेळा आपण ह्या कालावधीमध्ये अंगणवाडी सेविकांना मानधनची वाढ असेल, त्यांना आपण मोबाईलचा रिचार्ज उपलब्ध करून देतो, त्यांना आपण प्रोत्साहन भत्ता त्या ठिकाणी देतो आणि त्याचबरोबर त्यांना भाऊबीज सुद्धा दिवाळीच्या आधी ही आपण उपलब्ध करून देतो. हे याआधी या 2-3 वर्षाच्या आधी हे तितक्या नियमित पद्धतीनं नव्हतं जे आपण या संबंध कालावधीमध्ये सुरळीत केलेलं आहे. अंगणवाडी सेविकांची भरती, मदतनीसांची भरती ही सुद्धा जवळपास 90% अधिक ही आपल्या महिला व बालविकास विभागाची आहे. त्यांना ट्रेनिंग देणं असेल, नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार त्यांना ट्रेनिंग देणं असेल, या सगळ्या बाबी आपण करत आहोत. कारण पोषण भी पढाई भी ह्या दोन्ही गोष्टी ह्या आपण त्यामध्ये अधिकाधिक या नवीन सर्व धोरणामध्ये अंतर्भूत करण्याच्या दृष्टिकोनातून काम करत आहोत. याही पलीकडे ज्या आदरणीय चित्राताईंच्या सूचना असतील त्यानुसार त्या सूचना या अधिकाधिक आम्ही विभागामध्ये आणखीन काही त्याच्यामध्ये कामकाजामध्ये सुधारणा करण्याची असेल तर त्या संदर्भातली योग्य ती पावलं उचलू.
प्रवीण दरेकर. एकात्मिक बाल विकास योजना